बेरीज आणि वजाबाकी तर आपण पहिलीपासून करतोय, पण जेव्हा गणितात तास आणि मिनिटं येतात तेव्हा 10चा हातचा का चालत नाही? काय आहे हे वेळेचं वेगळं गणित? नमस्कार, मी आहे तुमची मराठी लेक्चरवाली आणि आज आपण उदाहरण संग्रह 45मधल्या वेळेच्या गणितांना एकदम सोपं करणार आहोत. मित्रांनो, त्यासाठी एक मंत्र पाठ करून ठेवा. तासाच्या घरातून हातचा घेतला की त्याचे 60 मिनिटं होतात. बस हे कळलं की तुम्ही ह्या धड्याचे राजे आहात. चला तर विद्यार्थी मित्रांनो, पहिला प्रश्न सोडूया. बघा, प्रश्न पहिला काय दिला आहे? बेरीज करा. आपल्याला उदाहरण दिले. काय दिले? 2 तास 30 मिनिटे अधिक 4 तास 55 मिनिटे. पहिल्यांदा आपण काय करूया, जे काही रकाने आहेत ते रकाने लिहून घेऊया. बघा, म्हणजेच काय येतील? 2 रकाने. काय येणार? एक आहे तास आणि दुसरा काय आहे रे? मिनिटं. ह्या दोघांची काय करायची आपल्याला? बेरीज. चला, काय आहे रे ते संख्या ते तास? तर हे आहेत 2 तास आणि 30 मिनिटे अधिक काय आहेत रे? 4 तास आणि 55 मिनिटे. काय करूया? पहिल्यांदा बेरीज करून घेऊया. मिनिटांची बेरीज किती येते बघा? 0 अधिक 5 5, 3 अधिक 5 बरोबर 8. त्यानंतर तासांची बेरीज करून घेऊया. 2 अधिक 4 बरोबर काय येणार आहे? 6. काय येणार आहे? 6. आता बघा विद्यार्थी मित्रांनो, मी काय सांगितलं आहे की एका तासामध्ये काय येतात रे? 60 मिनिटे. इथे किती आलेत रे? 85 मिनिटे. म्हणजेच आपल्याला काय करायचे आहेत? ह्या 85मधून आपण 60 वजा करायचे आहेत. चला करूया. जे काही 85 आहेत ह्या 85मधून मी काय केले रे? 60 वजा केले. 5 वजा 0 5. 8तून 6 गेले, उरले 2. म्हणजेच इथे काय राहिलं रे? 25 मिनिटे. काय राहिले? 25 मिनिटे. 25 मिनिटे. आणि हा मधला जो काही 60 आहे हा जर मी इकडे पाठवला तर तो काय होणार आहे बघा? 6 अधिक 1 म्हणजे इथे तास किती होणार आहे? 7 तास 25 मिनिटे. काय होणार आहे? 7 तास 25 मिनिटे. म्हणजे जे काही पहिलं उदाहरण आहे 2 तास 30 मिनिटे अधिक 4 तास 55 मिनिटे, यांची बेरीज किती येणार आहे? 7 तास 25 मिनिटे. लक्षात आलं का? चला, जे काही उदाहरण दुसरं आहे ते उदाहरण आपण पाहूया. काय आहे रे ते उदाहरण दुसरं? तर दुसरं उदाहरण आहे 3 तास 50 मिनिटे अधिक 4 तास 20 मिनिटे. चला, ह्या दोघांची बेरीज करूया. बेरीज करण्याच्या अगोदर आपल्याला काय करायचं आहे? 2 रकाने. काय आहेत ते 2 रकाने? एक आहे तास आणि दुसरा आहे मिनिट. चला, काय आहे तास? तर ते आहेत 3 तास 50 मिनिटे अधिक काय आहेत रे? 4 तास 20 मिनिटे. चला, पहिल्यांदा काय करूया? मिनिटाची बेरीज करूया. म्हणजेच काय? 0 अधिक 0 0, 5 अधिक 2 बरोबर 7, 3 अधिक 4 बरोबर 7. बघा, पुन्हा हे जे काही मिनिट आहेत मिनिटांची बेरीज केल्यानंतर काय आपल्याला दिसलं रे? 70. म्हणजेच 1 मिनिट बरोबर काय आहे रे? 1 तास बरोबर काय आहे रे? 60 मिनिटे. मग इथे आले 70 मिनिटे. मग काय करूया? हे जे काही 70 मिनिटामधून आपले 60 मिनिटे वजा करू. म्हणजेच काय? मी 70 मिनिटातून 1 तास घालवला तर किती उरतात? 0 वजा 0 0, 7तून 6 गेले, उरला 1. म्हणजे इथं काय राहिलं रे? 10 मिनिटे. काय राहिलं? 10 मिनिटे. आणि हे जे काही इथले उरलेले 60 मिनिटे आहेत ते इथे मी पाठवले. म्हणजेच काय? इथं तासामध्ये पाठवले तर तो किती झाला रे? 1 तास. म्हणजे 7 अधिक 1 बरोबर काय झाले रे? 8. म्हणजेच उत्तर काय आलं? 8 तास 10 मिनिटे. काय आलं उत्तर? 8 तास 10 मिनिटे. लक्षात आलं का विद्यार्थी मित्रांनो? त्यानंतर जे काही तिसरं उदाहरण आहे ते काय आहे रे? 3 तास 45 मिनिटे अधिक 1 तास 35 मिनिटे. चला, पुन्हा काय करायचं आहे? रकाने करून घेऊया. काय आहेत ते? तास आणि इकडे आहेत ते मिनिट. बघा, 3 तास 45 मिनिटे अधिक 1 तास 35 मिनिटे. ह्या दोघांची काय करायची आपल्याला? बेरीज. चला बेरीज करूया. 5 अधिक 5 बरोबर 10. हातचा गेला 1.
4 अधिक 3 7, 7 अधिक 1 8, म्हणजे मिनिटांची बेरीज किती झाली 80 मिनिटे. 3 अधिक 1 बरोबर काय आले रे 4. पुन्हा काय करायचं, इथं आलीत मिनिटे 80, जी काही एक्स्ट्राची मिनिटे आहेत ती काय करायची आहेत आपल्याला तिकडे पाठवायची आहेत. म्हणजेच आपल्याला काय करायचे आहेत, हे जे काही 80 मिनिटे आहेत ह्या 80 मिनिटातून 60 मिनिटे वजा करायचे आहेत. बघा 0 वजा 0 0, 8तून 6 गेले उरले 2, म्हणजे इथे काय राहिले रे, इथे राहिले फक्त 20 मिनिटे. इथे काय राहिली 20 मिनिटे. आणि हे जे काही 60 मिनिटे तिकडे पाठवल्यानंतर काय होणार आहे, तासामध्ये रूपांतर होणार आहे. म्हणजेच किती झाले 4 अधिक 1 बरोबर 5, म्हणजेच ह्या दोघांची बेरीज काय येणार आहे 5 तास 20 मिनिटे. काय येणार आहे 5 तास 20 मिनिटे. त्यासोबतच आता काय पाहायचं आपल्याला पुढचं चौथं गणित काय दिलं आहे बघा. 4 तास 15 मिनिटे अधिक 2 तास 50 मिनिटे. चला 2 रकाने करून घेऊया. एक आहे तासाचं आणि दुसरं आहे मिनिटाचं. जसं आपण बेरीज करताना एकक दशक ही घरी लिहितो तशीच आपल्याला काय करायचे, प्रत्येक गणित सोडवताना आपण तास आणि मिनिट हे रकाने करून घ्यायचे. बघा काय आहे रे 4 तास आणि 15 मिनिटे आणि पुढे काय आहे रे अधिक 2 तास 50 मिनिटे. चला बेरीज करूया. 5 अधिक 0 5, 5 अधिक 1 6, 4 अधिक 2 बरोबर काय आहे रे 6. म्हणजेच इथं उत्तर काय येणार आहे बघा. आता इथं आहेत 65. आपल्याला काय माहिती आहे 60 मिनिटाचा 1 तास. मग ह्या 65मधून मी 60 घालवले तर इथं काय येणार आहे फक्त 5 मिनिटे. काय येणार आहे तिथे 5 आणि हे 60 मिनिटे इकडे पाठवले तर त्याचा होणार आहे 1 तास. आणि इथे उत्तर काय येणार आहे बघा 6 अधिक 1 बरोबर 7 तास 5 मिनिटे. काय येणार आहे 7 तास 5 मिनिटे. लक्षात आलं का विद्यार्थी मित्रांनो. आता प्रश्न दुसरा काय सांगितले बघा, वजाबाकी करा. आता बघा जसं आपण प्रश्न पहिला ह्यामध्ये काय केले रे तास आणि मिनिटांची बेरीज केली, तसंच आपल्याला काय करायची रे वजाबाकी करत असताना सुद्धा नियम तोच. तास आणि मिनिटाचा काय करायचा आहे रकाना काढून घ्यायचा आहे. आणि जर मिनिटामधून मिनिट जात नसेल तर शेजारच्या घराकडून मागून घ्यायचं आहे. चला पहिलं गणित काय आहे 3 तास 10 मिनटं वजा 2 तास 40 मिनिटे. 2 रकाने करून घेऊया तास आणि मिनिटे. बघा काय करायचं आहे 3 तास 10 मिनिटे वजा 2 तास 40 मिनिटे. आता बघा विद्यार्थी मित्रांनो हे जे काही 10मधून 40 जातं नाहीत, मग मला काय करायला हवं शेजारच्या घराकडून काय करावं लागेल, मला हातचा घ्यावा लागेल. आणि तो हातचा जर मी घेतला तर काय होणार आहे बघा, जर मी ह्या 3मधून 1 तास तिकडे पाठवला तर ह्या तासाच्या घरातून तो मिनिटाच्या घरात गेल्यानंतर 1 तासाचं किती होणार आहे रे 60 मिनिटे. काय होणार आहे 60 मिनिटे. आता 3मधून 1 तास तिकडे गेला तर इथं काय राहिला फक्त 1 तास. काय राहिला 2 तास. तर बघा मित्रांनो काय केलं आपण 10मधून 40 मिनिटे जात नाही म्हणून ह्या 3कडून काय घेतला रे 1 तास आपण इकडे घेतला तर त्या तासाचं रूपांतर काय झालं 60 मिनिटामध्ये. आणि 3तून 1 तास तिकडे पाठवला तर इथं काय उरले रे 2 तास. आता बघा रे 60 अधिक 10 बरोबर काय झाले रे 70. काय झाले रे 70 मिनिटे. लक्षात आलं का. 60 अधिक 10ची बेरीज काय झाली 70. आता ह्या काय करायचं आहे 70 मिनिटामधून आपल्याला काय करायचे 40 मिनिटे वजा करायचे. 70 वजा 40 काय होणार आहे 0 वजा 0 7 वजा 4 बरोबर काय आले रे 3. म्हणजेच इथे उत्तर काय येणार आहे बघा रे इथे येणार आहे 30 मिनिटे. आणि 2मधून 2 गेले उरले 0 म्हणजे ह्यांची वजाबाकी फक्त काय येणार आहे रे 30 मिनिटे. काय येणार आहे 30 मिनिटे. लक्षात आलं का विद्यार्थी मित्रांनो. त्यानंतर आता पुढील गणित काय दिले 5 तास 20 मिनिटे वजा 2 तास 35 मिनिटे. पुन्हा काय करायचे आपल्याला रकाने आखून घ्यायचे. काय आहेत तास आणि मिनिट. आता बघा चला लिहून घेऊया काय आहे ते उदाहरण. 5 तास 20 मिनिटे वजा 2 तास 35 मिनिटे. बघा
20 मिनटामधून 35 मिनटे जात नाहीत. म्हणून मी काय केलं, ह्या 5 तासामधला 1 तास तिकडे पाठवला तर इथं काय झाले 60 तास. एका तासाचं रूपांतर 1 तास म्हणजे 60 मिनिटे. 5मधून 1 तिकडे पाठवला तर इथं फक्त राहिले 4 तास. बघा इथे पाठवलेले 60 मिनिटे अधिक 20 बरोबर काय होणार आहे रे 80 मिनिटे. काय होणार आहे 80 मिनिटे. आणि हा 80मधून मी काय करते रे 35 वजा करते. 80 वजा 35. बघा आता काय होईल, शून्यामधून 5 जात नाहीत म्हणून मी काय घेतला इथून हातचा घेतला तर तो काय आला रे 10. 10मधून 5 गेले उरले 5. 1 तिकडे पाठवला तर इथे उरला 7. 7मधून 3 गेले उरले किती रे 4. म्हणजे 80 मिनटामधून जर मी 35 मिनटे घालवली तर उरतात किती फक्त 45 मिनिटे. किती उरतात रे 45 मिनिटे. आणि 4 तासामधून जर 2 तास गेले तर किती उरतात रे 2 तास. किती उरतात 2 तास. लक्षात आलं का. म्हणजेच उत्तर काय येणार आहे बघा रे, जेव्हा 5 तास 20 मिनटामधून 2 तास 35 मिनिटे घालवली तर काय येणार आहे 2 तास 45 मिनिटे. काय होतात 2 तास 45 मिनिटे. लक्षात आलं का. त्यानंतर तिसरं उदाहरण काय दिलं आहे बघा रे, 4 तास 25 मिनिटे वजा 1 तास 55 मिनिटे. चला लगेच उदाहरण सोडवूया. बघा तास आणि मिनिट हे रकाने लगेच करून घ्या. बघा आता लगेच काय करूया लिहून घेऊया. काय आहे रे 4 तास 25 मिनिटे वजा 1 तास 55 मिनिटे. बघा आता पुन्हा तेच झालं, 25 मिनटातून 55 मिनिटे जात नाही आहे. मी शेजारच्या घराकडून काय घेतलं रे इथे मागून घेतलं. 1 तिकडे गेला 1 तास तिकडे गेला म्हणजेच काय इथं आले तासाचं रूपांतर झालं मिनटामध्ये 60 अधिक 25. लक्षात आलं का. 4मधून 1 तिकडे गेला तर इथं फक्त उरले 3 तास. चला ह्या दोघांची बेरीज करूया. 0 अधिक 5 5. 6 अधिक 2 8. म्हणजे इथे किती मिनटे झाली रे 85. आता ह्या 85मधून मला वजा काय करायचं आहे 55 मिनिटे. म्हणजे 5 वजा 5 0. 5तून 5 गेले 0. 8तून 5 गेले उरले 3. लक्षात आलं का विद्यार्थी मित्रांनो. 85 मिनटामधून जर मी 55 मिनटे घालवली तर किती उरतात रे 30 मिनिटे. किती उरतात 30 मिनिटे. आणि 3 तासामधून जर 1 तास गेला तर किती उरतात रे फक्त 2. म्हणजेच इथं उत्तर काय आलं 2 तास 30 मिनिटे. काय आलं 2 तास 30 मिनिटे. आता प्रश्न दुसऱ्यातला जे काही चौथा प्रश्न आहे तो काय आहे 6 तास 15 मिनिटे वजा 2 तास 45 मिनिटे. चला काय करायचं आहे आपल्याला तास आणि मिनिट यांचे रकाने करून घ्यायचेत. आता बघा काय करायचे 6 तास 15 मिनिटामधून मला काय करायचं आहे 2 तास 45 मिनिटे वजा करायचेत. बघा 15 मिनटातून 45 मिनिटे जात नाही म्हणून मी काय केलं शेजारच्या घराकडून काय घेतले रे 60 मिनिटे मागून घेतले. 6मधून 1 तास तिकडे पाठवला तर इथे राहिले फक्त 5 आणि इथे आले 60. आता बघा हे 60 मिनिटे अधिक हे 15 मिनिटे ह्या दोघांची जर मी बेरीज केली तर काय येणार आहे 0 अधिक 5 5. 6 अधिक 1 7. म्हणजे ह्या 75 मिनटामधून मला काय करायचे हे जे काही 45 मिनटे आहेत ते वजा करायचे. बघा मी करते. 5मधून 5 गेले उरले 0. 7मधून 4 गेले उरले 3. लक्षात आलं का. म्हणजेच किती मिनटे उरली तर इथे मिनटे उरली 30. आणि 5तून 2 गेले उरले किती रे 3. म्हणजेच इथं काय आले 3 तास 30 मिनिटे. 3 तास 30 मिनिटे. लक्षात आलं का विद्यार्थी मित्रांनो. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा.